नमस्कार श्रोते हो, मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण यशवंत मनोहर यांची मी सावित्री ही कादंबरी वाचत आहोत. काल आपण भाग 12 पाहिला. त्यामध्ये पाहिलं की सावित्रीबाई फुले यांनी विधवासाठी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केलं होतं. त्याचा आता आपण भाग 13 पाहणार आहोत. चला मग सुरू करूया. भाग 13. यशवंत मनोहर यांची कादंबरी मी सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले. 1874 साल असेल. काशी याच नावाची एक दुसरी विधवा आमच्याकडे आली होती. तिचं बाळंतपण मी केलं. तिचाच मुलगा आम्ही दत्तक घेतला. त्याचं नाव यशवंत ठेवलं. त्याला शिकवलं, त्याला डॉक्टर केलं. त्यावेळी मी विचार करीत होते तो हा की आपल्या या समाजानं मातृत्वाला असं पायदळी का तुडवलं. मातृत्व हे केव्हाही आणि कोठेही आदरणीयच असलं पाहिजे. पण या समाजानं अनेक मातांना विहिरींमध्ये फेकलं. अनेक मातांची अवहेलना केली. मातृत्वाला असं वागवणाऱ्या समाजाची नैतिकता कोणती, असा प्रश्न मला त्यावेळी पडला. आता केशवपणाच्या चालीचंच पहा. ही भयंकर चाल आहे. 12व्या शतकापासून ही चाल प्रचारात आली. प्रारंभी केवळ फक्त ब्राह्मण विधवांचंच केशवपण केलं जात असे. पुढे इतरही वरच्या लोकात ही चाल पसरली. या केशवपणासंबंधी सुधारक म्हणत की विधवेचे हातपाय असतात तसेच तिचे केस आहेत. तिचे हातपाय तोडत नाही तर मग तिचं केशवपण तरी का करता. गरोदर विधवेची शुद्धी कशी करायची असा प्रश्न एका ब्राह्मणानं शंकराचार्यांना विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या व्यभिचारिणी विधवा तरुणीला आम्रवृक्षाच्या बुंध्याच्या ढोरीत ठेवावं आणि त्या बुंध्याला आग लावावी. बरीच धग लागल्यावर तिला बाहेर काढावं. नंतर तिचं वपन करून सहस्त्र ब्राह्मणांना भोजन घालावं, म्हणजे ती शुद्ध होईल. असे भयंकर प्रकार घडलेले आहेत. या धर्माच्या आज्ञा म्हणून पाळल्या जात. या अमानुष रूढींनीही स्त्रियांवर भयंकर अन्याय केला. मग मी नारायण मेधाजी लोखंडेंना बोलावलं. ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे. केशवपण करणाऱ्या नाभिकांना एकत्र आणायला पाहिजे. त्यांचा संप आपण घडवून आणला पाहिजे, असं मी त्यांना सांगितलं. 1890 साली झालेल्या नाभिकांच्या सभेत 500 नाभी हजर होते. आम्ही व्यवस्थेला अशी भगदांड पाडत होतो. तिचा एक एक अवयव असा निकामी करीत होतो. याचाच एक भाग म्हणून आम्ही शेणवी जातीतील एका विधवेचा पुनर्विवाह घडवून आणला. विधवेचा हा पहिला पुनर्विवाह होय. ही विधवा यावेळी 18 वर्षाची होती आणि ज्याच्याशी तिचा विवाह झाला तो विदुरही शेणवीचाच होता. या काळात मी विधवांसाठी पुनर्विवाह संस्था स्थापन केली. या संस्थेच्या दर 15 दिवसांनी बैठकी होत असत. या बैठकींमध्ये हळदी कुंकू, रसपान, प्रौढ स्त्रियांचे प्रश्न, स्त्रियांच्या छळाबद्दलचे प्रश्न, शिक्षणासंबंधीचे प्रश्न चर्चेला घेतले जात. यातून स्त्रियांच्या मनात व्यापक पातळीवरून प्रबोधन व्हावं हा उद्देश होता. स्त्रियांमध्ये आपल्या दुस्थितीची, आपल्या गुलामीची जाणीव निर्माण व्हावी. या गुलामीतून बाहेर पडण्यासाठी संघटित होण्याची प्रेरणा त्यांच्यात निर्माण व्हावी आणि आपल्या मुक्तीची वाट अधिक वेगानं चालण्याची प्रेरणा त्यांच्यात निर्माण व्हावी, असा माझा उद्देश होता. धन्यवाद. श्रोते हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल
तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व लाईक करा. धन्यवाद. पुन्हा भेटू दुसऱ्या भागासह.